नमस्कार. मी डॉक्टर मनोज पिसाळ, युअर आयुर्वेद अँड पंचकर्म प्रॅक्टिशनर इन पुणे. आज आपण कॉन्स्टिपेशन किंवा पोट साफ न होणं त्यावरील आयुर्वेद घरगुती उपचार या विषयात थोडक्यात बोलणार आहोत. आता कॉन्स्टिपेशनची समस्या बऱ्याच लोकांना असते, म्हणजे बऱ्याच जणांचं पोट हे 2-2, 3-3 दिवस पोट साफ होत नाहीये. पोट साफ होताना त्यांना प्रचंड त्रास होत असतो. पोट साफ करताना त्यांना कुंतावं लागत असतं. यासारख्या तक्रारींमुळे त्यांचं पाय दुखणं, खाण्याची इच्छा न होणं, भूक न लागणं, सारखं पडून राहावंसं वाटणं ह्यासारखी लक्षणं त्यांच्यामध्ये प्राधान्याने दिसत असतात. आता तुमचं पोट साफ का होत नाहीये हे कारण अगोदर शोधावं लागतं. परंतु पोट साफ न होण्यासाठी आहारामध्ये प्राधान्याने हरभरा, बेसन, त्याचबरोबर बटाट्याचं अत्याधिक सेवन, तळलेले पदार्थ जास्तीत जास्त घेणे, रात्रीचं जागरण करणे, प्रॉपर झोप न घेणे, आहारात कोरड्या आहारांचा समावेश, कोरडं अन्न खात असतात लोक, म्हणजे त्याच्यात पातळ जी आमटी नावाचा जो प्रकार असतो ती बरीच लोक आहारातून म्हणजे 7-7, 10-10 दिवस ती आमटीच घेत नाहीयेत. तर तुमचा आहार हा समतोल असला पाहिजे, म्हणजे भाजी भाकरी, थोडंसं सॅलड, एक सुकी भाजी, थोडीशी पातळ आमटी, वरण, ह्या सगळ्या आहारांचा समावेश तुमच्या सकाळ आणि संध्याकाळच्या आहारामध्ये जर केला तर तुमचं पोषण अतिशय चांगल्या पद्धतीने होतं आणि मलप्रवृत्ती सुद्धा चांगल्या प्रकारे होत असते. त्यामुळं तुमची जी डेली रुटीनची जी लाईफस्टाईल आहे ती कुठेतरी बिघडलेली असेल तर ती पहिल्यांदा दुरुस्त करायला लागेल आणि आहारात बाहेरचं टाळून जे गरम सकाळी आणि संध्याकाळी गरम गरम बनवलेला आहार हा वेळेवर घ्यायला लागेल आणि वेळेवर झोप घ्यायला लागेल. तर तुमची मलावष्टंभाची तक्रार आहे ती कायमची सुटणार आहे. आता ही मलावष्टंभाची तक्रार तुमची आत्ताच सुरू झालेली आहे, त्याचा फार काही विशेष त्रास होत नाहीये, पण कधीतरी तुम्हाला तक्रार येते, तर त्यासाठी नक्की घरगुती आयुर्वेद उपचार असतात. तर त्यासाठी अगोदर तुम्हाला पहिला उपाय जो आहे, तर तुम्ही जे पिण्याचे पाणी पित असाल ते गरम करून कोमट झालेलं पाणी दिवसभर प्यायला पाहिजे. हा प्रयोग साधारण 1 ते 1.5 महिना जर केला तर तुमची पचनशक्ती ह्या पाण्याने चांगल्या प्रकारे वाढत असते आणि ज्याची पचनशक्ती चांगली असते त्याचं पोट साफ व्हायला फारशी काही अडचण येत नाहीये. त्यामुळे गरम प्यायचं पाणीही तुम्ही गरम करून कोमट झालेलं पाणी घ्यायला पाहिजे. दुसरं, भिजवलेले काळे मनुके असतात ते साधारण 1 ते 2 तास पाण्यामध्ये 10 ते 15 काळे मनुके भिजवावेत आणि रात्री जेवायच्या अगोदर त्याचं सेवन करावं. तर हे काळ्या मनुक्याने काय होतं, तर तुमचं अनुलोमन म्हणजे मलाचं अनुलोमन होतं. पोट अगदी चांगल्या प्रकारे साफ व्हायला ह्या काळ्या मनुक्याची मदत होत असते. तुम्हाला काळे मनुके आवडत नसतील तर काळ्या मनुक्याचं सूप सुद्धा बनवता येतं. त्याला सूप म्हणजे काय, भिजवलेले काळे मनुके घ्यायचे, तुपामध्ये धना जिऱ्याची फोडणी देऊन ते मनुके टाकून त्याचं सूप बनवायचं आणि सकाळी संध्याकाळ जेवणाच्या अगोदर काळ्या मनुक्याचं सूप जर घेतलं तर तुमची मलावष्टंभाची तक्रार ही अतिशय चांगल्या पद्धतीने कमी व्हायला होत असते. आता उतार वयातल्या जी लोक असतात 50च्या पुढची, त्यांना मलावष्टंभाची तक्रार असते, तर त्यांनी रात्रीच्या जेवणामध्ये जी आपण भाकरी सेवन करत असतो, ज्वारीची जी भाकरी असते, ती भाकरी बनवतानाच त्याच्यामध्ये 1 ते 1.5 चमचा एरंडाचं तेल टाकलं आणि त्या भाकरीचं सेवन जर तुम्ही रात्री जेवणातनं केलं आणि त्याचबरोबर गरम करून कोमट झालेलं पाणी पिलं तर तुमची मलावष्टंभाची तक्रार ही फार कमी अवधीमध्ये कायमची सुटायला मदत होत असते. आणि एरंड तेल असं औषध आहे की उतार वयात होणारे वाताचे आजार सुद्धा आणि मलावष्टंभाची तक्रार सुद्धा ह्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने कमी होत असते. त्याचबरोबर आता आयुर्वेदामध्ये सांगितलेली औषधं आहेत, त्रिफळा चूर्ण आहे किंवा गंधर्व हरितकी नावाचं चूर्ण आहे, आविपत्तिकर नावाचं चूर्ण आहे. हे तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्याने जर तुम्ही त्याचं सेवन जर केलं तर तुमचा मलावष्टंभाची तक्रार ह्यांनी खूप चांगल्या पद्धतीने सुटायला मदत होईल. त्याचबरोबर आयुर्वेदामध्ये चिंचा लवण नावाचं एक तेल सुद्धा सांगितलेलं आहे, त्याचा सुद्धा ह्या आजारांवरती अतिशय चांगला उपयोग होताना दिसतोय. त्याचबरोबर तुमची मलावष्टंभाची तक्रार 2-2, 3-3 वर्ष होत असेल आणि तुम्ही चूर्ण सातत्याने घेत असाल तर तुम्ही ती पहिल्यांदा चूर्ण बंद करून, ती भले आयुर्वेदिक असतील तरी सुद्धा ती पहिल्यांदा बंद करून तुमचे जे आयुर्वेदाचे जे डॉक्टर आहेत त्यांना तुमची तब्येत दाखवून त्यांच्या सल्ल्याने औषधोपचार आणि पंचकर्मातली बस्ती नावाची एक चिकित्सा सांगितलेली आहे, त्याचा अतिशय चांगला उपयोग होताना दिसतोय. त्यामुळं तुमची तक्रार थोडक्यात असेल तर हे उपाय करा आणि तुमची समस्या फारच जुनी असेल आणि फारच किचकट असेल तर आयुर्वेदाच्या डॉक्टरांच्या साह्यानं तुम्ही ट्रीटमेंट घेऊन तुमच्या आजारांवरती 100% उपचार घेऊन त्यातून मुक्तता मिळवू शकता. धन्यवाद.